अस्सल सोन्याला सुद्धा त्याच्या खरेपणाची परीक्षा द्यावीच लागते, तेव्हाच लोकांना त्याच्या शुद्धतेची खात्री पटते, त्याचं मोल कळतं. तसंच मलाही तुझं मोल कळलं, म्हणूनच तू जाऊ नको. ठीक आहे, थांबतो मी, पण एका अटीवर. कुठली अट? मी चुकीचा माणूस नाही हे तू गावातल्या लोकांना समजावून सांगायचंस. तू माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा. माझ्यावर अविश्वास ठेवलेला मला अजिबात आवडत नाही. आज तेच घडलं, म्हणून मी दुखावलो गेलो. असं पुन्हा घडणार नाही, मी वचन देते तुला. हेच तर हवं होतं मला तुझ्याकडून, एक वचन, ज्यामुळे तू कधीच माझ्यावर संशय घेणार नाहीस. आता तू पूर्णपणे अडकलीस जगदंबा, आता तुझी सुटका नाही. ठीक आहे, चल मी येतो गावात परत. प्रणाम दैत्यगुरु. दैत्यगुरु, तुम्ही आलात. दैत्यगुरु, तुम्ही परत आलात. महादेव, तुम्ही दैत्यगुरु शुक्राचार्यांना मुक्त केलत. शुक्राचार्यांच्या बाबतीत काय घडलं हे तुम्हाला ठाऊक आहे आदिशक्ती? शुक्राचार्यांनी जगदंबाला अंकित करण्याचा प्रयत्न केला होता आणि जगदंबानी त्यांना धडा शिकवला होता. त्यांच्या या कृत्यामुळे क्रोधित होऊन आम्ही त्यांना शासन करायचं म्हणून गिळंकृत केलं होतं. मात्र आमचा त्यांच्यावरचा राग आता कमी झाला आहे, म्हणून आम्ही त्यांना पोटातून बाहेर काढायचं ठरवलं. आणि म्हणूनच आम्ही कैलास सोडून पाताळात काही काळासाठी गेलो होतो. जटाटवी गलज्जलप्रवाह पावितस्थली गलीवलम्ब्य लम्बिताम्बुजङ्ग तुङ्गमालिका डमड्डमड्डमड्डम निनादवड्डमर्वयं चकार चण्डताण्डवं तनूतु नः शिवः शिवम्. जटाकटाः सम्भ्रमभ्रमन्निलिम्पनिर्झरि विलोलवीचि वल्लरी विराजमानमूर्धनि धगद्धगद्धगज्ज्वलल्ललाटपट्टपावके किशोरचन्द्रशेखरे रतिः प्रतीक्षणं मम. प्रणाम महादेवा, मला मुक्त केल्याबद्दल मी आभारी आहे आपला. महादेवाने तुम्हाला बंदी बनवलं आणि आता त्यानेच मुक्तही केलं. हो, दैत्यगुरु, या
या सगळ्या काळामध्ये आम्ही तुम्हाला शोधण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आकाश पाताळ एक केला आम्ही दैत्यगुरु. आम्ही यथाशक्ती सगळे प्रयत्न केले. शुंभा सम्राज्ञी साक्षीला आहेत. विचार. हो, एका अर्थी माझी मुक्तता झाली ते बरंच झालं. केवढा मोठा मूर्खपणा करून ठेवलाय तुम्ही. मूर्खपणा. मूर्खपणा कसला दैत्यगुरु? हा काय अनर्थ करून ठेवलायस तू महिषा? दैत्यगुरु, आम्ही मुक्त झाल्या सारं काही आमच्या लक्षात आलेलं आहे. जो विधी तू करायला नको होतास तोच विधी केलास. शेवटी जे घडायला नको होता तेच घडलं. तू वयस्तंभिनी विधी केला. वयस्तंभिनी ही तर खूप जुनी विद्या आहे. त्यामुळे महिषासूर अतिशय शक्तिशाली होणार आहे. शुक्राचार्यांनी जपून ठेवलेल्या ग्रंथात महिषासुराला ही विद्या सापडली. आता सगळं व्यवस्थित जुळून येतंय महादेव. महिषासूर 2 रूपांमध्ये विभागला गेलाय. एक महालात असलेला वृद्ध महिषासूर आणि दुसरा जगदंबाच्या गावात पोचलेला तरुण महिषासूर अर्थात महिपती. परंतु ही विद्या पुढच्या 5 पौर्णिमा होईपर्यंतच प्रभावी ठरणार आहे. परंतु शुक्राचार्यांना तुम्ही मुक्त केलंय महादेव. ते आजपर्यंत केवळ असुरांनाच मदत करत आले आणि आताही ते असुरांना मदत करून हा डाव जिंकून देऊ शकतील. असुरांना मदत करणं हे सृष्टीचा समतोल राखण्यासाठी गरजेचं आहे. परंतु त्यांच्या मुक्तीच्या बदल्यात आमचे भक्त म्हणून आम्ही शुक्राचार्यांकडून एक गोष्ट मागितली आहे. कोणती गोष्ट? सगळ्यात भयंकर गोष्ट त्यांना महिषासुराच्या मनात पेरून ठेवायची आहे. त्यामुळे त्याच्या योजनेचा पायाच डळमळीत होईल. अशी कोणती विलक्षण गोष्ट पेरणार आहेत शुक्राचार्य महिषासुराच्या मनात? संशय आणि शंका. कुणाबद्दल? पण दैत्यगुरु, वयस्तंभिनी विधी सिद्ध करायला नको होता असं का म्हणताय तुम्ही? कारण यातून तुझं एक तरुण रूप साकारलं गेलं. हो, महिपती त्याचं नाव. हो, महिपती. तो महिषासुरापेक्षाही जास्त बलवान आहे. तो तुझा दास नाहीये महिषा, तो तू स्वतः आहे. षड्रिपू जसे तुझ्या अंकित होते तसा हा तुझ्या अंकित राहणार नाही. लक्षात येत आहे का महिषा? अजूनही तुम्ही काय म्हणतात ते आम्हाला कळत नाही. कसलं संकट? या तुझ्या महिपतीच्या हुशार रूपानं जर ठरवलं तर तो स्वतःच निर्णय घेऊन तुझा घात सुद्धा करू शकतो. तुला नष्ट केल्यानंतर सुद्धा त्याचा अस्तित्व राहणार आहे आणि ते तुला जास्त धोकादायक आहे महिषासुरा. पण दैत्यगुरु, 5 पौर्णिमा झाल्यानंतरही तो संपणार नाहीये का? पण त्याआधी त्यानं महिषाला संपवलं तर तो संपणार नाही. आत्मघात केलाय तू महिषासुरा. स्वतःचा काळ निर्माण केलाय.
तू वृद्ध झाल्यामुळं तिच्या शक्ती हळूहळू क्षीण होत जातील. दैत्यगुरु, तुम्ही म्हणता आहात त्या संकटाचा विचार सुद्धा माझ्या मनात आला नव्हता. पण दैत्यगुरु, यावर उपाय काय? त्याला त्याच्या शक्तीचा अंदाज येण्या अगोदरच आपल्याला काहीतरी तातडीने उपाय करायला हवा. महादेव, त्याच्या योजनेबद्दल त्याच्याच मनात शंका निर्माण करून ठेवलीत तुम्ही. ही शंका खोटी नाहीये देवी. असं प्रत्यक्षातही घडू शकतं. परंतु आम्ही शुक्राचार्यांना सांगून आत्ताच महिषासुराच्या मनात ते भरून दिले. त्याने महिषासुराचा विश्वास डळमळीत होईल आणि तिथेच तो खूप मोठी चूक करेल. देवी, हे सगळं महिषासुराच्या दरबारात घडेलच. पण जगदंबावर जे संकट ओढावतं आहे त्याबद्दल आपण काय विचार केला आहे? त्याबद्दलही आम्ही काही योजना आखली आहे. कोणती योजना देवी? अय्यो असुर नरेश, तुम्ही परत आलात की हो. आपला यशस्वी झाला बघा डाव, म्हणते मी. त्या जगदंबाला आलाच नाही बघा संशय. तिचं मत मी तिला बदलायला लावलं. मी तिच्याकडून हे वचन घेतलं की ती ह्यापुढे माझ्यावर कधीच संशय घेणार नाही. आपला मोठा विजय झालाय. ते सगळं ठीक आहे हो, पण मला एक सांगा, नभाजीनी रूप घेतलं होतं त्या असुरी प्राण्याचं आणि केला होता की हो हल्ला जगदंबावर. त्या दिवशी नेमकं काय झालं ते कळलंच नाही बघ. म्हणजे तुम्ही तिला वाचवलंच नाही असं म्हणता? मग त्या दिवशी आणखी कोणती वेगळी शक्ती होती म्हणते मी? असुर नरेश, ती जगदंबा जेव्हा बेशुद्ध पडली त्यानंतर नेमकं काय झालं की हो, ते मला पण नीट आठवत नाही बघा. तेवढं सांगून सोडा की म्हणतो मी. जगदंबा बेशुद्ध पडायच्या आधीच मी तिथे पोहोचलो होतो. पण त्यानंतर जे घडलं ते अविश्वसनीय होतं. नभासूर हा महाकाय प्राणी बनून आलाय. मी त्याच्या समोर गेलो की त्याचं हे नाटक संपेल. अरे, हिच्या शरीरातून तुळजा प्रकट झाली.
अय्यो, मग तिच्यात जिवंत आहे की हो शक्ती त्या तुळजाची. म्हणजेच या पुढचा खेळ आपल्याला खूप सावधपणे खेळावा लागणार आहे. तुळजा कितीही लुप्त असली तरीही ती भक्तांच्या संकटाला कायम धावून येणार. जेव्हा जेव्हा भक्त संकटात येतील, जगदंबा संकटात येईल, तेव्हा तेव्हा तुळजाची शक्ती त्यांना मदत करणार. पण यातल्या जगदंबाला काहीच आठवणार नाही, पण तरीही ती मदत करणार हे नक्की. अयो, आता मग काहीही झालं तरी जगदंबा म्हणजेच तुळजा आणि तुळजा म्हणजेच जगदंबा. येऊ का हो मनुताई? ह्या पोरानं माझ्या नवऱ्याला कुठेतरी नाहीसे केलंय बघा जनक बाबा. ही कशाला आली इथे? त्याच नवऱ्यानं महिपतीला बघितलं होतं आणि नंतर पोत्यात भरलं होतं की. ताई, म्हंटले येऊ का आत? या की हो. या. काही नाही, तुमचं लय उपकार झालं बघा आमच्यावर. तुम्ही आमच्या ह्यांना रानातनं उचलून आणलं. तुम्ही नसता तर ह्यांचं काय झालं असतं कुणाच ठाऊक. पण आमचं धनी घरी आल्यापासून तुमच्याबद्दल लय चांगलं बोलतात बघा. अहो, त्यात काय एवढं मोठं काम केलं की हो आम्ही? ते समोर आले म्हणून घेऊन आलो की हो त्यांना. आणि त्यात काय मानायचे एवढे म्हणते आभार. तुम्ही बसा, मी पाणी आणते. बसा. होय होय. असं नाही हो, तुम्ही मोठं काम केलं बघा आमच्यासाठी. पण एक गोष्ट विचारायची राहिली बघा. एवढ्या रातच्याला तुम्ही रानात कशा पायी गेला होता? हे माझा मुलगा. माझ्या मुलाला शोधायला गेले होते हो. मुलगा आणि रानात शोधायला गेला होता? पण तुम्ही तर दोघच असताय ना हो? आणि तुमच्या मुलाला कुठं बघितलं नाही? तेच तर की हो. माझा मुलगा हरवला होता हो. बरीच वर्ष झाली. त्यालाच शोधत होतो बघा आम्ही. त्याला शोधण्यासाठी एका साधूनं आम्हाला दगडी कासव दिलं होतं बघा. दगडी कासव? होय हो. ज्या गावच्या पानवठ्यावर ते दगडी कासव तरंगेलं त्याच गावात आमचा पोरगा सापडेल तेच सांगितलं होतं की हो साधूनं. मग आम्ही सगळी गाव पालथी घातली, पण आमच्या पोराचा कुठेच पत्ता लागला नाही बघा. अगं बाई, मग आता? मग शेवटी ह्या गावात आलो. इथल्या तळ्यात तरंगलं बघा की हो दगडी कासव. दगडी कासव पाण्यावर तरंगलं? मग काय की हो. आणि चमत्कार बघा साधूंचा, दुसरं काही नाही. मग खात्री पटली की माझा पोरगा इथेच या गावातच सापडणार बघा. म्हणूनच तर गेलो होतो त्या जंगलात. अहो, पोरगा हरवून बरीच वर्ष झालीत ना, आणि तो आता मोठा झाला असणार. मग तुम्ही त्याला ओळखणार कसं? खूप गोड आहे बघा माझा पोरगा, अगदी नक्षत्रवाणी. काळे भोर डोळे, भरपूर केस आणि नाक म्हणाल तर काय. अहो, पण तुम्ही लहानपणीच सांगताय ना. पण आता तुम्ही त्याला कसं ओळखणार? आहे की हो बघा वेगळी खूण.
त्याच्या छातीवर आहे गोंदलेलं कमळ. लहानपणी काढलं होतं बघा जत्रेत. हा तसा असेल तर ओळखता येईल बघा. आणि मी देवी आईकडं प्रार्थना करेन की तुमचा मुलगा लवकर सापडू दे. आणि गावातल्या समध्या माणसांना निरोप देईन की असा मुलगा कुठं सापडला तर निरोप द्यायला. चला येते मी. अगं काय ग म्हणू, ही बाई इथे कशासाठी आली होती ते? जगदंबा, काय मग काय म्हणतायत महादेव? कसे आहेत? महादेव? नाही ते आपले महिपती. महिपती महिपती कसा आहे जगदंबा? महिपती हे महादेवांचं स्वरूप आहे याबद्दल मला खात्री पटत चालली आहे. पण जगदंबाला तिच्या दैवी अस्तित्वाची जाणीव अजूनही नाहीये. त्यामुळे तिच्या समोर बोलताना जपून बोलायला हवं. काय झालं? नाही काही नाही. हा महिपती ना खूप विचित्र आहे. त्याचे विचार खूप वेगळे आहेत. मनुष्य आहे पण असुरांची विचारसरणी बरोबर जाणतो. महादेव आहेत ते असुरांना जवळून ओळखतात. कितीतरी असुरही त्यांचे भक्त आहेतच की. अगं दोन्ही बाजू समजून घेणारे काही वेगळे लोक असतातच की. हा महिपती तसाच असेल. त्यामुळेच काही काळासाठी का होईना मी सुद्धा त्याला असुर समजले होते. काय झालं? एवढं का हसताय? अगं तो असुर आहे असं तुला वाटतंय हेच किती विचित्र आहे. तो तुला असुर वाटूच कसा शकतो? आणि तसंही जगदंबा त्याने तुझा जीवही वाचवलाय ग. हो खरंय, पण त्याला माझा जीव वाचवताना मी नाही बघितलं. मी तर बेशुद्ध होते. मला दुसरा असाही प्रश्न पडलाय, एखाद्या सर्वसामान्य माणसाने एवढ्या भयानक प्राण्याशी कसा लढा दिला असेल? तो सर्वसामान्य नाहीच आहे. महादेव आहेत ते. पण जाऊ देत, मी त्याच्यावर विश्वास ठेवणार असल्याचं वचन त्याला दिलंय. त्यामुळे त्याच्यावर संशय घेणं आता बंद. हे उत्तम. तुम्ही काय एवढे खुश आहात आणि कसली तयारी चालू आहे? अगं आज एक विशेष योग आहे म्हणूनच मी महादेवांची पूजा करणार आहे. त्यांना प्रसन्न करणार आहे. त्यांच्या आवडीचा नैवेद्य दाखवणार आहे. त्यांच्या आवडीची पांढरी फुलं, बेलपत्र. अरे बापरे, त्यांच्या पूजेची खूप तयारी करायची आहे अजून. बापरे, एवढी तयारी तुम्ही एकटे करणार? मी मदत करू का? हो चालेल. तसंही मी ज्या पिंडीची पूजा करणार आहे ती तुलाच तर मिळाली होती. आपण दोघे मिळून त्या पिंडीची पूजा करू. पण मला महादेवांबद्दल काहीच माहिती नाही. जगदंबा, अगं मी तुला एक सांगितलं ना तरी तुला सगळं आठवेल. आपोआप सगळं कळेल. म्हणजे? कळेलच तुला.